नागपुरात उकाडा वाढलाय। नागपूरचं तापमान 33 अंश सेल्सिअसवर गेलंय। नागरिकांना प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारांचा त्रास सहन करावा लागतोय। आर्द्रता 90%वरून 70%पर्यंत घसरल्यानं उष्णतेची तीव्रता वाढली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार उकाड्याचा त्रास आणखी एक दिवस कायम राहण्याची शक्यता आहे। 28 आणि 29 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहत्रे यांच्याकडून। तेजस, नागपूरमध्ये पावसानं दडी मारली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर गेल्या आठवड्यात जे आहे ते नागपुरात चांगलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती। मात्र 3 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने जे आहे ते उष्णतासुद्धा नागपुरात वाढू लागलेली आहे। 33% जे आहे 33 उष्णता जे अंश आहे ते वाढल्याने जे आहे ते आपण जर बघितलं असेल तर घामाच्या धारा जे आहे ते नागपूरकरांना ज्या वाहतात। आजसुद्धा अशीच परिस्थिती जी आहे ते सकाळपासून आहे। सकाळी जर बघितलं असेल तर संपूर्ण वातावरणात जे आहे ते ढगाळ वातावरण आहे। त्यामुळे कुठेतरी एकूणच जे आहे नागपूरकरांना जे आहे ते आज पुन्हा एकदा ते उष्णतेचा जे आहे ते त्रास सहन करावा लागणार आहे। तर हवामान खात्याने जे आहे ते 28 आणि 29 जुलैला जे आहे ते एकूणच जे आहे ते पाऊस जे आहे ते पडणार आहे। ते पाऊस जे आहे ते मुसळधार पाऊस जे आहे नागपूर जिल्ह्यात ग्रामीणमध्ये पडणार असल्याची माहिती जी आहे ते पुढे आली आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर पावसाची अपेक्षा जी आहे ते शेतकऱ्यांना होती, ती अपेक्षा जी आहे गेल्या आठवड्यात पाऊस पडला आणि पुन्हा एकदा जे आहे ते अपेक्षा पुन्हा जे आहे ते वाढलेली आहे। आणि कुठेतरी जे आहे ते पाऊस न पडल्याने जे आहे ते तांदूळ कसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे ते प्रचंड त्रास सहन होणार आहे। त्यासोबत कापूस असेल, सोयाबीन असेल, या शेतकऱ्यांना सुद्धा याचा प्रचंड त्रास सहन होणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर 28 आणि 29 म्हणजे उद्या आणि परवा दिवस 2 दिवस पाऊस जे आहे मुसळधार असल्याची शक्यता जे हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे जे आहे पुन्हा एकदा आकाशाकडे जे आहे ते शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। निश्चित या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।